मित्रांनो, JSW कंपनीने ओडिशामध्ये 65,000 कोटींचा नवीन स्टील प्लांट चालू करण्याची घोषणा केलेली आहे, ज्याची क्षमता 13.2 मिलियन टन एवढी असणार आहे. कंपनीच्या मते भारतामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर असेल, त्यानंतर वाढतं शहरीकरण, मॅन्युफॅक्चरिंग एक्सपान्शन या सगळ्या गोष्टींमुळे स्टीलची मागणी जी आहे ती झपाट्याने वाढत आहे. अशा प्रकारची न्यूज आपल्याला ऐकायला पाहायला मिळाली आज, ज्याच्यामुळे मार्केटमध्ये आपला पॉझिटिव्ह सेंटिमेंट पाहायला मिळतोय. आणि असा जर पॉझिटिव्ह सेंटिमेंट कंटिन्यू राहिला तर पुढे टार्गेट्स काय राहू शकतात, सपोर्ट्स काय असू शकतात, ही माहिती आपण शॉर्टमध्ये समजून घेणार आहोत. आता इथे आपण मंथली टाइम फ्रेम ओपन केलेली आहे. मोठ्या टाइम फ्रेमवर आपण जर बघितलं तर स्टॉक जो आहे तो आपल्या इथे स्ट्रॉंगली इथे अपट्रेंडमध्ये पाहायला मिळत आहे. बघा इथे तुम्ही पाहू शकताय, प्रत्येक वेळेला इथे हायर आहे करत स्टॉक जो आहे तो कंटिन्यू वरती जातानाच आपल्या इथे पाहायला मिळतोय. आता अपट्रेंड असंच कंटिन्यू राहिलं तर पुढे टार्गेट्स काय राहू शकतात ते आपण डेली टाइम फ्रेमवरती बघूया. आता डेली टाइम फ्रेमवर मित्रांनो आपण ऑलरेडी लेवल जे आहे ते ऑलरेडी ड्रॉ केलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिला टार्गेट्स आपल्याला पाहायला मिळू शकतो 1372च्या आसपास, सेकंड टार्गेट इथे 1446 आणि तिसरा टार्गेट जो आहे तो 1527च्या आसपास. इथे आपल्याला असंच अपट्रेंड कंटिन्यूशन राहिलं तर 3 टार्गेट्स आपल्याला पुढे पाहायला मिळू शकतात. आणि समजा इथे प्रॉफिट बुकिंगमुळे किंवा या दुसऱ्या काही रिझनमुळे जर समजा यामध्ये करेक्शन आलं तर खाली सपोर्ट्स काय राहतील ते देखील तुम्हाला मी सांगून ठेवतो. आता इथे पहिला सपोर्ट्स आपल्याला पाहायला मिळू शकतो 1245च्या आसपास. त्यानंतर सेकंड सपोर्ट जो आहे तो 1190 आणि तिसरा सपोर्ट जो आहे तो इथे आपल्याला 1101च्या आसपास पाहायला मिळू शकतो. तशा प्रकारचे सपोर्ट्स आणि टार्गेट्स मित्रांनो, तुमच्यामध्ये पुढचे टार्गेट्स काय राहू शकतात ते देखील मला कमेंट करून सांगा. आणि जर तुम्ही लॉंग टर्मचा विचार करत असाल तर त्यासाठी आपला डीपली अनालिसिस करणं गरजेचं आहे. आपण ऑलरेडी डीपली अनालिसिस केलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपण फंडामेंटल्स बघितलेत, ज्यातनं आपल्याला समजणार की कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग आहे की वीक आहे. त्यानंतर दुसरं आपण बघितलं त्यामध्ये व्हॅल्युएशन, ज्यातनं आपल्याला समजणार आहे की आजच्या डेटला ज्या प्राइसला स्टॉक ट्रेड करतोय तो स्वस्त आहे की महाग आहे. त्यानंतर तिसरा फॅक्टर आपण बघितला तो म्हणजे फायनान्शियलचा, ज्याच्यामध्ये आपल्याला समजणार आहे की कंपनी सेल्स कशा प्रकारचा करते, कंपॅरेटिव्हली कंपनी नेट प्रॉफिट बरोबर कमवते का. आणि चौथा फॅक्टर आपण बघितला म्हणजे चार्टचा, त्याच्यामध्ये आपण चार्टचं डीपली अनालिसिस केलं आहे. आणि त्या व्हिडिओची लिंक जी आहे तुम्हाला ऑलरेडी खाली दिलेली आहे. लिंकवर क्लिक करा, पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि अशा लेटेस्ट अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.